नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, रिझर्व्ह बँकेने 2026 पासून बँकिंग आणि वित्तीय संबंधित सेवांमध्ये 3 प्रमुख नियमांमध्ये सुधारणा केल्यात. हे नियम व्यक्तींच्या क्रेडिट स्कोअर, कर्जाच्या अटी आणि बँक खात्याच्या कामांवरती थेट परिणाम करतील. या बदलांचा उद्देश प्रणालीमध्ये पारदर्शकता वाढवणं, कर्जदारांचं संरक्षण आणि फसवणुकीचा धोका कमी करणं हा आहे. यामधील सर्वात पहिलं म्हणजे क्रेडिट स्कोअर. तर क्रेडिट स्कोअर हा 300 ते 900 पर्यंतचा 3 अंकी क्रमांक असतो, जो तुमचं वेळेवरती कर्ज आणि क्रेडिट कार्ड पेमेंट दर्शवतो. स्कोअर जितका जास्त असेल तितक्याच बँका तुमच्यावरती विश्वास ठेवतात. भारतामध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा स्कोअर म्हणजे सिबिल स्कोअर, जो ट्रान्स युनियन सिबिलद्वारे तयार केला जातो. त्यामध्ये तुमच्या सर्व कर्जांचा, क्रेडिट कार्डचा, EMI पेमेंटचा, डिफॉल्टचा आणि क्रेडिट वापराचा संपूर्ण रेकॉर्ड असतो. कर्ज देण्यापूर्वी बँका आणि NBFC या स्कोअर पाहण्याला प्राधान्य देतात. पूर्वी काय व्हायचं की क्रेडिट स्कोअर महिन्यातून एकदा अपडेट केला जायचा, परंतु नवीन नियमांनुसार बँका आणि वित्तीय कंपन्यांना महिन्यातून 4 वेळा क्रेडिट स्कोअर अपडेट करणं आवश्यक आहे. याचा अर्थ तुमचा क्रेडिट स्कोअर आता जवळजवळ दर आठवड्याला बदलेल. तुमचे EMI आणि क्रेडिट कार्ड बिल वेळेवरती भरल्यानं तुमचा स्कोअर लवकर सुधारेल. पेमेंट चुकवल्यास किंवा तुमच्या कार्डची मर्यादा ओलांडल्या गेल्यास तुमच्या स्कोअरवरती लगेचच निगेटिव्ह परिणाम होईल. आणि म्हणूनच आर्थिक शिस्त पूर्वीपेक्षा जास्त आता महत्त्वाची झाली आहे. त्यानंतर पुढचा बदल आहे तो म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून फ्लोटिंग रेट लोनवरती कुठलेही प्रीपेमेंट किंवा फोरक्लोजर शुल्क आकारता येणार नाही. यामध्ये गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्ज यासारख्या सर्व फ्लोटिंग रेट लोनचा समावेश आहे. या बदलामुळे कर्जदारांना लक्षणीय दिलासा मिळेल. आता तुम्ही दंडाशिवाय तुमचं कर्ज लवकर परतफेड करू शकता किंवा जर तुम्हाला चांगला व्याजदर मिळाला तर दुसरी बँक तुम्ही निवडू शकता. यामुळे ग्राहकांची लवचिकता वाढेल आणि बँकांमध्ये स्पर्धा देखील वाढेल. त्यानंतर 12 महिने कुठलेही व्यवहार नसलेलं खातं हे डॉर्मंट मानलं जाईल. दर 2 वर्ष कुठलीही क्रिया झाली नाही तर ते डॉर्मंट श्रेणीमध्ये ठेवलं जाईल. नवीन नियमानुसार बँकांना KYC अपडेट आणि ग्राहकांना सूचना अशा खात्यांचं नियमितपणे निरीक्षण करणं आवश्यक राहील. फसवणूक, ओळखीचा गैरवापर आणि मनी लॉन्ड्रिंगचा धोका कमी करण्यासाठी हे केलं जात आहे. ग्राहकांना त्यांच्या जुन्या खात्यांमध्ये वेळोवेळी लहान व्यवहार करण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून खाती सक्रिय राहतील. तर आता याचा सर्वसामान्यांवरती काय परिणाम होईल तेही पाहूयात. आता प्रत्येकाला त्यांच्या क्रेडिट स्कोअरचे नियमितपणे निरीक्षण हे करावं लागणार आहे. वेळेवरती EMI आणि कार्ड पेमेंट करणं आता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचं झालं आहे. कर्जाची लवकर परतफेड केल्यास आता अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. त्यामुळे व्याजामध्ये बचत होईल. जुनी आणि विसरलेली बँक खाती सक्रिय ठेवणं देखील महत्त्वाचं असेल. निष्काळजीपणामुळे ते खातं फ्रीज केलं जाऊ शकतं किंवा त्याची चौकशी होऊ शकते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता रिझर्व्ह बँकेनं क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत. हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.